प्लास्टिकचा कचरा द्या आणि तेवढ्याच वजनाची साखर मोफत घेऊन जा. ऐकायला नवल वाटतंय ना, पण कोल्हापूरच्या आशिष सरांनी ही गोष्ट शक्य करून दाखवली आहे. पर्यावरणाची आवड असलेल्या आशिष सरांना ही गोष्ट लक्षात आली की फक्त वृक्षारोपण करून पर्यावरणाचं रक्षण करता येणार नाही. त्यासाठी प्लास्टिकचा भस्मासूर आणि नापीक होत चाललेली जमीन यावरही आपल्याला काम करायला हवं. म्हणून 6 वर्षापूर्वी सरांनी आपल्या मित्रांसोबत मिळून अर्थ वॉरियर्स या नावाने आपली एक टीम स्थापन केली. सुरुवातीला त्यांनी स्वच्छता मोहीम राबवली. त्यामध्ये प्लास्टिकच्या कचऱ्याचे प्रमाण जास्त होते, त्यामुळे त्यांनी प्लास्टिकचा कचरा एकत्र गोळा करून रिसायकल करायचं ठरवलं. यासाठी सरांनी 3 जबरदस्त सिस्टीम बनवल्या. महिनाभर प्लास्टिकचा कचरा एकत्र करा आणि ठरलेल्या दिवशी केंद्रावरती आणून जमा करा आणि त्याच वजनाची साखर मोफत घेऊन जा. ज्यांना महिनाभर कचरा साठवायचा नाही त्यांच्यासाठी ठिकठिकाणी कलेक्शन सेंटर्स उभा केले, जिथे ते केव्हाही जाऊन कचरा जमा करू शकतील. आणि जे लांब राहतात त्यांच्यासाठी दिवसाला 1 रुपया घेऊन घरातून कचरा उचलणारी गाडी सुरू केली. महिनाभरात जवळपास 25 ते 30 किलो प्लास्टिकचा कचरा त्यांच्याकडे जमा होतो आणि हा संपूर्ण प्लास्टिकचा कचरा रिसायकल साठी पाठवला जातो. प्लास्टिकला पर्याय म्हणून गेल्या 6 वर्षात त्यांनी जवळपास 30,000 कापडी पिशव्यांचे वाटप केले आहे. एवढंच नाही तर 10 रुपयाचा कॉइन टाकला की एका चांगल्या क्वालिटीची कापडी पिशवी देणारं वेडिंग मशीन सुद्धा त्यांनी बसवलं. त्यांचं म्हणणं असं आहे की बाहेर जो आपल्याला कचरा दिसतोय तो आपल्याच घरामध्ये तयार होऊन बाहेर पसरलेला असतो. ज्या दिवशी नागरिकांच्या जागरूकतेमुळे आम्हाला असले उपक्रम राबवायची गरज भासणार नाही, तोच खऱ्या अर्थाने पर्यावरणाचा विजय असेल असेही त्यांनी म्हटले.